चाललं रोडला ही माती कुठे टाकायची उचलून. खालचा खाचा आता खड्डा जरी झाला त्या मातीतून मारला त्यात मुरम पाहिजे. हां हां आणि आपण खाली पण मुरम पाहिजे ना साहेब थोडा. 4 फूट आहे ना बांधकाम येणार ते 4 फुटात अख्खा मुरुम पाहिजे ना. प्लिंथ लेवल आहे ना मुरुम असतो. नाही काम निकृष्ट दर्जाचं होतं. तो ही माती मग उचलून मी कुठं टाकायची. त्याला म्हटलं किती जागा पडली बाहेर टाकायला. तो आहे तर बोला. सर चौकात इकडे आहे. हॅलो बोला ना बोला ना. हां म्हणलो सर. ते आपण जे फुटिंग वगैरे केले ना तर त्याच्यात आहे ना ती माती टाकली आपण. बाकी त्याच्यावर आहे ना प्लिंथ लेवल येणार आहे ना. हां बरं बरं हो आलो ना. थोडासा वरचा लेअर जो आहे ना साधारणपणे 9-1 इंचाचा तो मुरमाने भरून घ्या आणि दुमसून घ्या. मग जो त्याचा आपण करा. हो चालेल चालेल. तसं करून घ्या. बरं बरं काय माती निघाल्यानंतर टाकू आपण. बरं बरं हो हो ते बोलले आता ना आहे ना. ठेकेदार कोण आहे? राजकुमार पंडित. पण म्हणजे आणि ते सातपुते आहे ना ते मॅनेजर आहे. ठेकेदार कोण आहे? हे जे क्लस्टर केलंय ना क्लस्टर म्हणून जे दिलंय ना ग्रुपने काम त्यातलं हे काम आणि हे सिओननी दिलेली कामं आहे ती. टेंडर करताना डायरेक्ट संपूर्ण जिल्ह्याचं केल्यासारखं केलंय आणि हे सगळं कंट्रोलच नाही कोणाचं. हा ते आता त्यावेळेस जिल्हा परिषद नव्हते ना कुठं त्या माध्यमातून हे सिओननी केलेलं काम आहे. कुठं आहात तुम्ही? टेंडर कोणी घेतले? तुम्ही घेतले का? कोणाकडून घेतले? तुम्ही कलेक्टर तुम्ही घेतलेले आहे का सगळे कलेक्टर? आणि मेन टेंडर कोणाच्या नावाने? हॅलो आता तुम्ही इथं स्थळ पाहणी केली, तुमच्या निदर्शनामध्ये काय आलं, काय चुकतंय नेमकं? वाणी साहेब आमचं म्हणणंच एक आहे, शासनाने कोट्यवधी रुपये दिलेले आहेत आणि कोट्यवधी रुपये देत असताना कामं दर्जेदार झाली पाहिजे. दर्जेदार कामं नाही झाली, नुसती कामं करायची म्हणून करायची आणि बोगसगिरी झाली, उद्याला किरा पडणार हे होणार आणि मग एवढा खर्च शासन करतं आहे. आणि मग क्लस्टर तयार करत असताना ठेकेदाराने घेतलं त्या ठेकेदाराने काम केलं, सब ठेकेदार दिलेत, हे मेन ठेकेदाराचं काम नाही का पाहिला हे कर. आणि मग इथं असं जर पद्धतीने काम डिपार्टमेंट काय करतो? सुपरवायझर असणार. सुपरवायझर तेच ना माझं म्हणणं आहे की अशा चुकीच्या पद्धतीने कामं होणार असतील आणि बोगस कामं होणार असतील ते चुकीचं आहे ना. आमचं एवढंच म्हणणं आहे, कामं एवढं खर्च करून मग आता जलजीवनचं काय वाट लागली? हीच वाट लागली ना. एवढा खर्च केला शासनाने, पाण्याचे सोर्सेस पाहिजे नाही, यंत्र बाकी कामं पूर्ण केल्यात, पाणीच नाही आहे कुठं. तसं हे चालले शाळेची कामं, शाळा सुधारा करायचं म्हणतो, शाळा चांगल्या बनवायच्या म्हणतो, पण त्याची कामं तरी दर्जेदार झाली पाहिजेत ना. एवढे निधी काही कमी नाही याला, भरपूर पैसे आहेत. आणि आता हे जे काम चालू आहे नेमकं कुठलं आहे? हे DPTC मधून ज्या शाळांना आहेत ते मला वाटतं तालुक्यातल्या बऱ्याचशा शाळा आहेत, त्यांना म्हणजे इस्टिमेटप्रमाणे कोट्यवधी रुपयाचे. आणि मग ते काय आलं, वेळे जाण्यापेक्षा 2च क्लस्टर केली, म्हणजे कामं ग्रुपिंग केली, म्हणजे 14-15 कामं एकत्र करून टेंडर केलेले. आता हे काम संगमनेरचा तो पानसर आहे त्याने घेतलेले आणि त्यांनी सब ठेकेदार दिले आणि मग सब ठेकेदार काम करतात मनमानीप्रमाणे. पानसरे कधी पाहायला येत नाही साईटवर काय चाललंय कोणाचं. तुमची मागणी काय? आमची मागणी आहे जसे पैसे शासनाला जे अपेक्षित आहे तशी दर्जेदार कामं व्हायला पाहिजे. आमचं कुठलंच म्हणणं नाही, काम क्वालिटीचं आणि दर्जेदार व्हायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. सुपरवायझर नाना, शाळेची इमारतीचा पायाच जर कच्चा असेल तर सावित्रीच्या लेकींची इथं शिकणार आहेत त्यांचा पाया कसा पक्का होणार?
आता हेच आता आम्हाला सांगायचं, आमचं हे म्हणणंच आहे ना, त्यासाठीच आम्ही आलो. आता हे जर सगळं मातीनेच करणार असेल, बाहेरून काही मुरुम आणणारच नसेल आणि मग इथल्या इथंच सगळं हे करणार असेल, तर आमचं म्हणणं आहे की याच्यात खरा मुरम टाकायला पाहिजे होतं त्यांनी. आणि ते आता त्यांना सांगितले, आता पाहू आता ते उकरून परत मुरम टाकणार आहेत. तुम्ही कोणाशी बोलले फोनवर? मी आता शाखा अभियंता आहेत होडगे साहेब, त्यांनी सांगितले याचं मुरम पण गरजेचं आहे. आता ते म्हणतात ही माती इथं पडली, माती तुम्ही बाहेर नेऊन टाका ना, तुम्हाला जास्त वाटत असेल. हो, काय नेमकं कामाच्या गुणवत्तेबद्दल काय नाही सर, आता आहे ना आपण तुम्ही म्हणताय ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, आमच्या म्हणण्यानं टेक्निकल काय? टेक्निकल तिथे मुरुम आणून टाकून द्या, मुरुमच्या गाड्यांची आता ऑर्डर. टाकलेली माती काढणार परत? हो काढणार. माती जसे गोडगे साहेब बोलले आम्हाला नवीन. नाही, गोडगे साहेब असं म्हणाले खाली माती टाका आणि वर फक्त मुरुम टाका. नाही हा वर बरोबर. आता तुम्ही नेमकं काय करणार? मग आम्ही नवीनचं हे काढून माती काढून त्याचं मुरुम टाकून देणार तुम्हाला. त्याच्यावर पण 4 फूट भर मुरुम मशीन. हा, मग ते तरी केलं पाहिजे ना. माझं म्हणणं यांच्याशी असं, शाळा काम चालू झाल्यापासून यांनी ना ग्रामपंचायतचे प्रशासनाला विश्वासात घेतलं नाही, इथल्या स्थानिक कोणत्या लोकांना विश्वास काम करतात. त्यांनी मागे सांगायचा प्रयत्न केला तर म्हटलं तुमचा काही संबंध येतो या गोष्टीशी, इथपर्यंत ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही असं म्हणतात सदस्यांना. ग्रामपंचायत मी म्हणतो ते ग्रामपंचायतीचा विषय. इथपर्यंत जर परिस्थिती असेल, या आरेरावी जर हे करणार असेल तर यांना सांगायला पाहिजे. कारण हे जर तुम्ही ही भिंत तुम्ही तिरकी घेता, तुम्ही प्रशासनाची ग्रामपंचायतीशी बोलली असते, कारण तिला 2 फूट सरा झाली असते, ही जागा वाढली आहे. हे इथल्या स्थानिक लोकांनाच माहिती आहे ना तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय. प्लॅन एस्टिमेट वर्क ऑर्डर तुमच्याकडे असेल ना? कुणी काही दिलेलं नाही, काम चालू करताना सुद्धा कळवलेलं नाही. हे जे ते नानांनी जर सांगितलं की हे क्लस्टरची जी कामं केलीत बल्कनी घेतली. बल्कनी, त्याच्यामुळे हा माजुरीपणा येतोय. तुम्ही यांना कॉपी दिली नाही? सर मी आत्ता जॉईन झालो याच्यात, मला काही एवढी आयडिया नाही. काय लय वाणी साहेब याच्यात म्हणजे माननीय आपले जिल्हा परिषदेचे सीओ आहेत मुख्य कार्यकारी गजानन पाटील. आता शेवटी गजानन पाटील आमची विनंती आहे की शेवटी जरी शासनाची कामं असतील, नुसती शासकीय अधिकारी नाही, त्याच्यात लोकप्रतिनिधी स्थानिक लोकांचा सुद्धा सहभाग त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. आता हे 2 फूट आतमध्ये घेतलं कशासाठी घेतलं यांनी? हे जर ग्रामपंचायतला विश्वासात घेतलं असतं, इथं इंच जागेला महत्व आहे. आणि मग सगळं अधिकाऱ्यांचंच ऐकून करणार असतील, अधिकाऱ्यांची सगळं त्यांच्या मनमानी करणार असत तर मग पदाधिकाऱ्यांनी काहीच लक्ष द्यायचं नाही का? सांगायचंच नाही. माझी शिवनला विनंती आहे, तिथल्या ग्रामपंचायत एवढी मोठी ग्रामपंचायत आहे, इथल्या ग्रामपंचायतीला सुद्धा विश्वासात घेतलं नाही, साधं सांगितलं नाही. आणि एखादा वार्डातला सदस्य जर सांगायला आला तो आरेरावीने विचारतो, मग इथं काम करायचं त्यांना अधिकार नाही. हे काम आम्ही बंद सुद्धा करू शकतो आता. आणि हे काम जे त्यांनी आत्ता हे जे घेतलंय का, हे त्यांनी काम गेटमध्ये घेतलं होतं. गेटमध्ये फक्त 5 फूट जागा राहत होती. हा एवढा मोठा गेट आहे. इथं इलेक्शनचं मतदान होत असतं. मी त्यांना सांगितलं कधी कधी इथं इलेक्शनच्या मतदानाच्या दिवशी ST पण आज जाते, तुम्ही हे इथं घ्या. मी त्यांना बळबळ विनंती करून त्यावेळेस सुद्धा पानसरेंशी मी कॉन्टॅक्ट केलं. त्यांचा हा मॅनेजर नव्हता, हा दुसरा मॅनेजर होता. त्याला सांगितलं, त्यावेळेस त्यांनी त्या पानसरेंनी फार उर्मट उत्तरं दिली. आम्हाला सांगितलं तसं आम्ही करणार, तुमचा संबंध नाही. पानसरेंचा नंबर आहे का? पानसरेंचा नंबर आम्हाला लावा बरं पानसरेंना फोन. एवढं काय मस्ती पाहिजे ना. इथं माग ती झाडं बघा ती ढासायला आहे ना, यांना पद्धत आहे का नाही? एवढी मोठी झाडं मी अख्खी छाटली. इथली 5 याची 5 नाही झाडं तुम्ही किमान वरती टासून घ्या ना, पण वरती 2-4 फांद्या तर ठेवाल का नाही ती झाड जगणार? एखादं तरी नाही सर, 4-5 झाडं काढून आपलं हे नव्हतं. झाडे शाळेला विचारलं होतं. कोणत्या शाळेला? शाळेने काय सांगितलं तुम्हाला काढून टाका? नाही आज 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 तुम्ही विचारताय शाळेने. मग आता तुम्हाला मॅडमनी फोन केला होता, सेलकर्णी मॅडमनी, की तुम्ही माती भरू नका. तरी तुम्ही माती भरली. मला मॅडमचा फोन आला म्हणून मी इथं आलोय. आम्ही आमची मॅडमशी कॉन्टॅक्ट होतो. कोणाच्या सांगण्यावर मॅडम माती टाकून खड्डे भरतात, भरते? भावतीचं जाऊन बघा, मी पण नाहीये. कोणाच्या सांगण्यावर माती टाकून खड्डे भरतात? सर जे रितसर असतं तेच केलं आपण. अच्छा, रीतसर त्यांनी तालुक्यात त्यांचं काही म्हणणं चुकत असं नाही. आहे, टॉनी साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही अख्ख्या तालुक्यात असंच काम केलेलं आहे, असेच कामं केलेली आहे तालुक्यात. नाही असं नाही सर. मगाशी बोललेत की तुझा मॅनेजर पण बोललाय की माझ्याशी. नमस्कार. तुम्ही म्हणता ग्रामपंचायतची पण आता आपल्या गोष्टीच्या कामासाठी चालू गजानन पाटलांचे मग आता ते काहीच डिझाईन नाही देऊ राहिले, काही देऊ नाही राहिले, नुसतं आणून ठेवून राहिले. फोन आणून ठेवून राहिले. आता डिपार्टमेंट आता तुम्ही शिवगड चालले तर आम्ही नारायणगावच्या कामावर येतो साहित्य. नारायणगावच्या आपल्या कॉर्नरच्या गव्हर्नरच्या शाळेवर 2 मिनिटात तिथं नाही का? ऐका ना माझं म्हणणं तर ऐका. तुम्ही ठेकेदार कोण दिलाय तो?
येतो म्हणतो ठेकेदार आहे, याला सब ठेकेदार आहे. हॅलो बोल ना. हॅलो हो सौरभ सर. सातपुरी आहे. सब कॉन्ट्रॅक्टर नाही त्यांना म्हटलो आणि काय सर हे मॅनेजर म्हटलो आमचे. हां तू सांग ना साहेब टेकला ऐका पानसरे साहेब. आम्ही आता इथं साईटवर आलोय. इथं साईटवर आता फुटिंगला जर तुम्ही सगळी ती काढलेली मातीच भरणार असेल त्याच्यात मुरम टाकणारच नसेल. फक्त माती आहे. फक्त माती आहे साहेब, त्याच्यात मुरम पाहिजे का नाही थोडाफार. इथं नाही खाली पण मुरम पाहिजे असं नाही चालत पानसरे साहेब. मला नका भेटू इथं सगळे नाही, खाजगी नका भेटू कोणाला. इथं पत्रकार सुद्धा आहेत, पत्रकार शूटिंग करतात. नाही मला मी आता ओडगेराव साहेबांशी बोललो त्याच्यात आणि इथं विश्वास तुम्ही ग्रामपंचायतला विश्वासात काय घेतलं नाही इथं फार. वर्क ऑर्डर त्यांना दाखवली नाही, प्लॅन इस्टिमेट नाही. तुम्ही आता 1-2 फूट काम आतमध्ये घेतले तर इंच जागेला महत्व आहे. त्यासाठी मग तुम्ही जर मनमानीचं आणि शिवच सगळं करणार असेल आणि शिवच सांगण्यावरून करणार असेल आणि प्रतिनिधीला विचारणारच नसतील. कोणी आखून दिलं ओडगेंनी. मग ग्रामपंचायतला काही तर गरज नाही, तुम्ही प्रमाण करणार नाही. मग आता एक काम करतो आम्ही, बंद ठेवतो काम. मग येऊ दे सगळ्यांना पाहिलं मग चालू करू. राहू द्या तोपर्यंत बंद. हो राहू द्या बंद, राहू द्या. उद्या आल्यानंतर सगळं आल्यानंतर चालू करू. तोपर्यंत राहू द्या बंद. आणि काय म्हणाले ठेकेदार आणि तुमची भूमिका काय? ठेकेदार म्हणले ठेकेदार कधी साईटवर येतात, त्यांनी माणसं नेमलेली होती इंजिनियर. आता आपल्याला माहित नाही सब ठेकेदार आहे का इंजिनियर आहे कोण आहे. आमचं म्हणणं आहे काम कोणी करावं कसं करावं याच्याशी, पण काम क्वालिटी दर्जेदार झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे. ते म्हणतात फुटिंग इथं माती सगळी इथं मुरम नाहीचे. उद्या या कामाला आम्हाला माहिती इथं चिरा पडलेल्या आहेत. नंतर एवढं मग कोटी रुपये खर्च करताना जर अशी कामं होणार असतील आणि मग परत मेंटेनन्स करायचा का वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी. रस्त्याच्या कडेला भिंत आहे, हादरे बसून ती भिंत कधी पण कोसळू शकते. ते ठीक आहे ना, संरक्षण भिंत ते बांधतील त्यावेळेस. आणि ग्रामपंचायत एक कुठले असो शेवटी त्या गावची ग्रामपंचायत ही महत्वाची आहे. त्या ग्रामपंचायतला विश्वासात घेणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण मेंटेनन्स तेच करणार आहे. सरपंचांना, उपसरपंचांना, सदस्यांना किंवा ज्या वार्डात काम करते त्या सदस्यांना, तिथल्या ग्रामसेवकाला, मला तर वाटतं यंदाच माहिती म्हणजे ग्रामसेवकाला सुद्धा काहीच माहिती नसेल. मग असं चालतं का? शिवने अशी ऑर्डर दिली का कोणालाच विचारू नका. काम सुरू राहणार की बंद ठेवणार? नाही बंद ठेवणार. उद्या पानसरे आल्यानंतर काम करू ना. ए भाऊ काय सांगते तुम्हाला, काम बंद ठेवायचे? काम सुरू ठेवणार का बंद ठेवणार? नाही बंद ठेवणार ना. ते कोण ठरवणार? याच्याकडे फोटो आहे. हे जे पिल्लं आहे याला हे गेलंय, त्याला बाजूने क्रॅक गेले, त्यात तशीच माती उठलेली. हे या पद्धतीने काम करणार असाल त्याला काय अर्थच नाही ना. बरं हे काय होते या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काय आवाज उठवला जाणार? ते तर होईलच ना. कारण हे कामच जर जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिवून दिलं असेल तर त्यांना विचारावंच लागेल ना. ह्याच पद्धतीने सांगितलंय का तुम्ही ग्रामपंचायतला विश्वासात घ्यायचं नाही का? नाना म्हटले तसं सांगितलंय का? डीपीटीसीचे पैसे आहेत. इथली लोक स्थानिक लोकांना, स्थानिक प्रशासनाला त्यांनी विचारायचं नाही. असं तर असं हे काम कसं करतात बघावं लागेल. आजपर्यंत आपण म्हणतो विकास कामांना आपल्याला पुढे अडथळा आणायचं नाही, पण ती विकास कामं करताना ती चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. या माध्यमातून काम केलं पाहिजे. पण इथल्या स्थानिक प्रशासनाला तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही काय कसं करायला पाहिजे. कारण इथल्या स्थानिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, अडचणी आपल्याला माहिती, आपल्याला भविष्यात काय काय करायचं आपल्याला माहिती. वेळोवेळी तुम्हीच मेंटेनन्स करणार. नाही मला असं वाटत नाही की शिवने असं काय सांगितलं नसेल. तुम्ही करा, कोणाला विचारू नका, काय सांगू नका. सोलिंगसाठी वापरले असं एवढं चांगलं डबर डबर सोलिंगसाठी बघा. ते बघा ना हे